वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दी नर्सेस नोट. चला तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ॲनाटॉमी सब्जेक्ट. आता ॲनाटॉमी सब्जेक्टची आपण आजपासून सगळी सिरीज चालू करणार आहोत. आजपासून आपण ॲनाटॉमीमधील प्रत्येक एक युनिट आणि त्यामधील एक क्वेश्चन आणि एक टर्म आजपासून आपण समजून घेणार आहोत. तर त्याआधी सगळ्यात पहिले आपल्याला ॲनाटॉमी या सब्जेक्टमध्ये कशा प्रकारचा सिलेबस आहे, कुठल्या कुठल्या प्रकारचे युनिट्स आहेत, हे सगळ्यात आधी समजून घ्यायचे आहे. तर चला तर पाहू. युनिट फर्स्ट जो आहे तो आहे इंट्रोडक्शन ऑफ ॲनाटॉमिकल टर्म. आता आपण सर्वजण काय केले तर नर्सिंग क्षेत्रामध्ये आपण आलो आहे, पण आपल्याला यामधले जे टर्म्स आहेत, आपल्याला कुठल्या शब्दाला काय बोलायचं आहे, कशाला काय बोलतात, हे आपल्याला अजूनपर्यंत काही माहीत नसतं. आता आपल्यासाठी नर्सिंग हे प्रोफेशन काय आहे तर सगळ्यांसाठी नवीन आहे. आता आपल्याला फर्स्ट इयरलाच काय करायचं आहे तर त्या ॲनाटॉमिकल ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला काय करायच्या तर बेसिकपासूनच पक्क्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला जे सेकंड इयर आहे, थर्ड इयर आहे आणि फर्स्ट इयर देखील नंतर आपल्याला कशाच प्रकारचे प्रॉब्लेम्स यायला नकोत. तर आपल्याला जो सगळ्यात पहिलं युनिट पाहायचे आहे ते आहे इंट्रोडक्शन ऑफ ॲनाटॉमिकल टर्म. जे सेकंड युनिट जे आहे ते आहे इंट्रोडक्शन ऑफ डिटेल स्ट्रक्चर ऑफ बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीचे जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला डिटेलमध्ये काय करायचं आहे तर त्याचं इंट्रोडक्शन करून घ्यायचं आहे की आपली बॉडी कशा प्रकारे बनली जाते. आत्तापर्यंत आपण काय केलं, आपण 9वी-10वीला शिकलो की बाबा ह्युमन बॉडी कशा प्रकारे बनते, किंवा 5वीपासूनच आपण बेसिकली आपल्याला माहीत आहे. पण त्याचं डिटेल्समध्ये अभ्यास आता आपल्याला करायचं आहे की आपली बॉडी कशा प्रकारे बनती, याबद्दलची माहिती आपण ही युनिट सेकंडमध्ये आपण पाहणार आहोत. थर्ड युनिटमध्ये आपण ब्लड रिलेटेड काय माहिती आहे ती घेणार आहोत की बाबा ब्लड तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ब्लडमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कंपोजिशन आहे, कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत, किंवा त्यांचा यूज काय, त्यांचं फंक्शन काय, किंवा ब्लडचं मेकॅनिझम कसं चालतं, या सगळ्याची माहिती आपल्याला थर्ड युनिटमध्ये पाहायची आहे. त्यानंतर जे आपलं फोर्थ युनिट आहे ते आहे सर्क्युलरी सिस्टीम. आता सर्क्युलरी सिस्टीम म्हणजे काय, यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, पूर्ण हार्टचं स्ट्रक्चर पाहायचं आहे, त्यामध्ये फंक्शन पाहायचं आहे. त्याच्यामध्ये काय पाहायचं आहे, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला हार्टचं स्ट्रक्चर कळेल त्यानंतर आपल्याला तुम्हा सर्वांना ज्यावेळेस मी समजून सांगेन त्यावेळेस कंडक्टिंग सिस्टीम म्हणजे काय, किंवा मग कार्डियाक सायकल म्हणजे काय, किंवा सर्क्युलेशन ऑफ ब्लड म्हणजे काय, हे आपल्याला सगळ्यांना कळणार आहे. त्याआधी काय कळलं पाहिजे की हार्टचं स्ट्रक्चर पूर्णपणे ज्यावेळेस समजेल, हार्टचं फंक्शन ज्यावेळेस समजेल ना, त्यावेळेसच काय कळणार आहे आपल्याला, कंडक्टिंग सिस्टीम, कार्डियाक सायकल अँड सर्क्युलेशन ऑफ ब्लड हे आपल्याला समजणार आहे. त्यानंतरच आपल्याला ब्लड व्हेसल्स आणि त्याचे टाईप्स हे काय तर समजणार आहे. आता जो 5वा युनिट आहे तो लिम्फॅटिक सिस्टीम आहे. आपल्या शरीरामध्ये आपल्याला माहिती आहे की बोन्स आहेत, मसल्स आहेत, ब्लड आहे, या प्रकारेच काय तर लिम्फॅटिक सिस्टीम पण आपल्या बॉडीमध्ये आहेत. आता आत्तापर्यंत आपण काय एवढ्या डीपमध्ये पाहिलं नाही, त्यामुळे आपल्याला 12वीपर्यंत काही कळत नव्हतं. पण जे आत्ता आपण काय नर्सिंगमध्ये आलो आहे, आपल्याला ह्युमन बॉडी जी ॲनाटॉमीमध्ये पूर्ण आणि डीपमध्ये माहिती घ्यायची असते. त्यामध्ये आपल्याला लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे काय हे आपल्याला कळणं खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या सिलेबसमध्ये लिम्फॅटिक सिस्टीम हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत की लिम्फॅटिक सिस्टीमचं स्ट्रक्चर कसं आहे आणि फंक्शन कसं आहे, लिम्फ व्हेसल कशा असतात, काय असते, किंवा स्प्लीन म्हणजे काय, त्याचं फंक्शन काय, थायमस ही ग्लँड आहे, तिचं फंक्शन काय असतं, ती काय असते, तिचा यूज काय, ती असल्याने काय म्हणजे आपल्या बॉडीला काय काय बेनिफिट्स आहेत, या प्रकारची माहिती आपण या युनिटमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपण युनिट 6 पाहणार आहोत. युनिट 6मध्ये आपण पूर्ण रेस्पायरेटरी सिस्टीमचा स्टडी करणार आहोत. रेस्पायरेटरी सिस्टीमचे स्ट्रक्चर कसे आहे, फंक्शन कसं आहे, त्यामध्ये रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये आपण कुठल्या प्रकारचे ऑर्गन पाहणार आहोत. आता आपण 5वीपासूनच आपल्याला माहीत आहे की बाबा रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये कुठल्या पार्ट्सचं समावेश होतो. आता श्वसन संस्थेमध्ये आपल्याला लहानपणापासून आपण 5वीपासून जे मराठी मीडियमने आहेत त्यांनाही माहीत आहे की श्वसन संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो. नाकपासून ते
लंग्सपर्यंत, म्हणजे काय तर फुफ्फुसांपर्यंत काय कशाचे काय काय जे उपयोग आहे या सगळ्याबद्दलची माहिती तर आपल्याला आहेच, पण या सगळ्या गोष्टींची आपल्याला डीपमध्ये माहिती या युनिटमध्ये पाहायची आहे. आपण 7 चॅप्टरमध्ये पाहणार आहोत की डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम पचनसंस्था ही सगळ्यांनाच माहीत आहे, पण डायजेस्टिव्ह सिस्टीमचा आपण डीपली स्टडी करणार आहोत की त्यामध्ये कुठले कुठले ऑर्गन आहेत, त्यांचे स्ट्रक्चर कसं आहे, फंक्शन कसं आहे, ते कुठल्या पोझिशनला सिच्युएटेड आहेत, त्यांच्या आजूबाजूस कुठले कुठले ऑर्गन्स आहेत किंवा त्यांचं फंक्शनिंग कसं चालतं, ते एकमेकांना कसे कोऑपरेट करतात याबद्दलची सर्व माहिती आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत 8 चॅप्टरमध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम. एक्सक्रिटरी सिस्टीम ही पण सगळ्यांनी आत्तापर्यंत खूप वेळा पाहिली आहे आणि आत्तापर्यंतच्या म्हणजे 5वी ते 10वीपर्यंतच्या किंवा 12वीपर्यंतच्या सिलेबसमध्ये एक्सक्रिटरी सिस्टीमचा अभ्यासही आपण सर्वांनी केलेलाच आहे. पण या आत्ताच्या सिलेबसमध्ये आपण त्याचा डीपली स्टडी करणार आहोत की एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये सुद्धा कुठल्या कुठल्या ऑर्गनचा समावेश होतो, कुठल्या कुठल्या प्रकारचे ऑर्गन्स असतात, त्याचं फंक्शनिंग काय, कंपोजिशन कसं असतं, ते फॉर्मेशन कसं होतं, किंवा युरिन जी आहे आपली ती युरिनमध्ये कुठल्या कुठल्या पदार्थाचं फॉर्मेशन आहे किंवा कसं कंपोजिशन आहे, कुठल्या पदार्थ किती प्रमाणात आहे याबद्दलची माहिती आपण 8 युनिट आहे त्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर 9 युनिट आहे एंडोक्राईन सिस्टीम. एंडोक्राईन सिस्टीम ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस आपल्याला एंडोक्राईन सिस्टीम समजते त्यावेळेस आपल्याला आपल्या बॉडीतले भरपूर साऱ्या एन्झाईम्स असतील, ग्लँड्स असतील, त्यापासून तयार होणारे जे हार्मोन्स असतील त्याबद्दलची माहिती होते आणि आपल्याला आपल्या बॉडीतलं फंक्शनिंग समजायला काय होतं तर भरपूर हेल्प होती. त्यामुळे एंडोक्राईन सिस्टीम ही किचकट आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 10th युनिट आहे, यामध्ये आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहणार आहोत. आता रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही आपल्या महाराष्ट्र शासनाने 9वी-10वीपासूनच सिलेबसमध्ये टाकलेली आहे. त्यावेळेस पण आपण या सिस्टीमचा स्टडी केलेलाच आहे. यामध्ये आपण डीपली स्टडी करणार आहोत की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ज्या आहेत यामध्ये आपला जो सिलेबस आहे त्यामध्ये आपण फक्त फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये ऑर्गन्स कुठले, त्यांचे फंक्शनिंग कसं असतं याबद्दलचा आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर जो 11वा युनिट आहे तो नर्व सिस्टीमचा आहे. नर्वस सिस्टीम ही खूप इम्पॉर्टंट सिस्टीम आहे. यामध्ये सुद्धा आपण ब्रेन्स, जे आपल्या क्रॅनियल नर्व्ज आहे किंवा स्पायनल कॉर्ड आहे जो पाठीचा मणका आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. किंवा आपल्या ब्रेनचे फंक्शनिंग कसे आहे, कुठल्या पार्टचं काय फंक्शनिंग आहे, आपल्या ब्रेनचं स्ट्रक्चर कसं, फिजिओलॉजी कशी याबद्दलची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जो 12वा टॉपिक आहे, 12वा जो युनिट आहे त्यामध्ये आपण सेन्स ऑर्गनबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर सेन्स ऑर्गन म्हणजे काय तर आपली स्किन, नोज, इयर, टंग, आईज याबद्दलची माहिती पाहणार आहोत. आपण जे सेन्सरी ऑर्गन आहेत ना आपले याबद्दलची माहिती पाहणार आहोत किंवा ते सेन्सरी ऑर्गनचे स्ट्रक्चर कसं आहे किंवा ते फंक्शनिंग कसं करतं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यानंतर जे 13वा युनिट आहे त्यामध्ये आपण स्केलेटनची माहिती पाहणार आहोत. आपलं बॉडी काय आहे तर स्केलेटननी बनली म्हणजे बोननी बनलेली आहे, लिगामेंट्सनी, जॉईंट्सनी बनलेली आहे. तर आपल्या बॉडीमध्ये बोन्सचं किती प्रमाण आहे म्हणजे किती आपल्यामध्ये बोन्स आहेत, ह्युमन बिईंगच्या बॉडीमध्ये किती आहे म्हणजे जी मॅच्युअर बॉडी आहे यामध्ये किती बोन्स आहेत, आणि जी चिल्ड्रन्सची म्हणजे जी बेबीची बॉडी असते त्याची बोन्स किती आहेत त्या बॉडीमध्ये याबद्दलची माहिती आपण या स्केलेटन या युनिटमध्ये पाहणार आहोत. त्यानंतरचं जे 14वे युनिट आहे यामध्ये आपण मस्क्युलर सिस्टीमची माहिती पाहणार आहोत की आपले मस्क्युलर सिस्टीमचे स्ट्रक्चर कसं आहे, फंक्शन्स कसे आहेत, बरोबर, याबद्दलची आपण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझ्याकडनं काही चूक झाली असेल तरी पण मला कमेंट्स करून नक्की सांगा, जेणेकरून मी आत्ता झालेली चूक ही परत रिपीट माझ्याकडनं होणार नाही
किंवा तुम्हालाही माझे काही उच्चार वगैरे समजले नसतील तर तेही मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी ते सुधारेल आणि माझा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी बेनिफिशियल ठरेल. चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.